महत्वाचं, सगळ्या गावातनं सह्या पूर्ण 100% झाल्या आणि त्यामध्ये नागठाणसारखं गाव असेल, आमच्यासारखं मोठं गाव असेल किंवा गोटखिंडी असेल, 4-5 फक्त सह्या झालेल्या नाही. म्हणजे काय पटीत संख्या, म्हणजे गावाला लोक गेल्या किंवा काय झाले, म्हणजे 100% सभासद आपल्या बरोबर आहे. 100% म्हणजे सुरेगाव होतं, पुंदी होतं, मी बघितलं, नागराळ बघितलं, 100%च आहे. म्हणजे एक तीस तरी इकडं तिकडं बाजूला असं काही नाही. मग एक माणूस म्हणला नाही किंवा मीच काही करत नाही. अतिशय चांगला अनुभव या सह्यामधून आला की खाली सभासदांच्या मध्ये ह्यांची लीड काय आहे. म्हणजे आता ह्या संचालकांच्या मध्ये सुद्धा 13 नंबरला निवडून आलेत. ते निवडून आल्यानंतर तरी वाटायला पाहिजे होतं की ह्या सगळ्यांच्या पेक्षा आपल्याला मतं कमी पडतात, म्हणजे आपल्यात काही सुधारणा झाल्या पाहिजेत. तरी सुद्धा एवढ्या दिवसात त्या सुधारणा झाल्या नाहीत. मिटून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. जवळजवळ 40-42 दिवस झाले आपण या ठिकाणी बसलो आणि अशा ह्याचं मला सावकर साहेब फोन करायचे, मला आंबेडकर साहेब फोन करायचे, सदाभाऊ बी पाटील काल येऊन गेले, परवा येऊन गेले. त्याच्यानंतर चंद्रकांत दादांनी एकदा सांगितलं, सगळे नाईक साहेब इथं येऊन गेले, गोरे साहेब सारखेच फोनवर होते. सगळ्यांचं एवढंच म्हणणं होतं की ते मिटवून घ्या. मिटवून घेणं जबाबदारी त्यांची होती. आजपर्यंत सगळ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलले, त्यामुळं जी काही गाडी मात्र थोडी विश्वासार्हता होती ती पण सगळ्या ठिकाणी यांची निघून गेलेली आहे. शब्दात फिरवा आहे. संचालकांना तिने स्वतःहून बोलवलं होतं बघा परवा, आणि संचालकांच्या पैसे सुद्धा बदलले. म्हणजे भाऊ तुम्हाला सांगतो, काही तुम्ही 2-4 माणसं आहेत प्रेमी, त्यांना पण सांगतो की आमचे संचालक त्यांच्या पुढलं निघलं, व्हिडिओच केले, म्हणजे कसं बदलते ती. आता व्हिडिओ पण काय लोक, म्हणजे तुम्हाला वाटतंय की एक लक्षात घ्या, संचालक पहिल्या दिवशीपासून आपल्याबरोबर आतापर्यंत आहे, त्याचा अर्थ ते चुकल्याशिवाय नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांच्या प्रेशर खाली आहेत की आहेत असं नसतंय. पहिल्या दिवसापासून ते इथे येतात, पहिल्या दिवसापासून त्यांना ते चुकीचं ठरवतात, पहिल्या दिवसापासून ते त्यांना सांगतात तुम्ही राजीनामा द्या, थांबा आणि सगळे मिळून हे चालूया. त्यामुळे एकाही सभासदानं संचालकाच्या वर विश्वास दाखवणं अजिबात योग्य नाही. कारण हे आहेत म्हणून आपलं सगळं व्यवस्थित आंदोलन आजपर्यंत चाललं. आजपर्यंत एवढी भाषणं झाली, एवढ्या चुका गावल्या, एवढ्या त्यांचे भ्रष्टाचाराच्या भानगडी गावल्या, एका शब्दानं माणूस तो मागे सरला का? तो फक्त कुणाला फोन करत होता का? तो फक्त संचालकांना फोन करत होता, माझ्यावर तेवढं तुम्ही थांबा. एक लक्षात घ्या, अशा कालावधीत सुद्धा संचालकांनी स्पष्ट सांगितलं आम्ही काय तुमच्या बरोबर नाही, तुम्ही राजीनामा द्या आणि हे सगळं व्यवस्थित चालू आहे. आज आपण 40-42 दिवसानंतर जो निर्णय आपल्याला नको होता, अविश्वास म्हणजे हाकलून काढल्यासारखं असतं, लक्षात घ्या. अविश्वास दाखल करणे म्हणजे आपण सगळ्यांनी हकलून काढलं ही पद्धत असते. ही वेळ येऊ नये म्हणून लवकरात लवकर राजीनामा द्या हे आपली सांगणं होतं. आणि त्याच्या अगोदर जो हुतात्म्याला लागलेली घाण डाग, जो त्यांचा मेवना, त्याला पहिला त्याला राजीनामा द्या ही ती पहिली मागणी होती. ती घाण एकदा हुतात्म्याला गेली की बाकी सगळं व्यवस्थित होईल. आणि ह्याच्या पण आधी जवळजवळ 6 महिने त्या गोष्टी चालल्या होत्या. शेवटच्या 8-10 दिवस जास्त चालल्या. शांततेत तुम्ही राजीनामे दिले, व्यवस्थित मिटलं, कारखान्याचं व्यवस्थित सुरेख काम चालू झालं तर काही हरकत नाही. त्याच पद्धतीनं आजपर्यंत आपण गेलो. कोणत्याही परिस्थितीत सगळ्या पद्धती वापरल्या. ऑफिसला कुलूप घातलं असेल, हुतात्मा संकुलातून त्यांचे फोटो काढले असतील, त्यांनी वेगळ्या पद्धतीनं जाऊन काही यंत्रणेला जी एजंटांची यंत्रणा असते, नेते मंडळी कोण साथ देत नाही, तिकडं पैसे वाटप करून तिथं आंदोलनावर प्रेशर आणायचं काम केलं. पण कुठल्याही गोष्टीला आज अखेर सगळे सभासद संचालक त्या ठिकाणी
इतक्याच नव्हे तर ते पहिलं महाराष्ट्रातलं आंदोलन असेल ते रोजच्या रोज वाढत गेले. आज सुद्धा तुम्ही संख्या बघितली तर निर्णय आपण येणार म्हटल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येनं आली की सगळ्यांचं माणसांचं मी भारतावर खालचा पण अभ्यास केला, त्यांना तेवढं थांबवा हा सगळ्यांची मागणी. याचं कारण एक की भ्रष्टाचार आहे, कारखाना चुकीच्या पद्धतीनं चालवलेला आहे, कर्मचाऱ्यांचा असेल, संचालकांचा असेल, कुणाचंही काळी मात्र ऐकलेला आजपर्यंत नाही. आणि ह्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये व्हाईस चेअरमनने कारभार ज्या वेळेपासून हातात घेतला त्या वेळेला कारखान्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉफिट घ्यायला लागले. त्यांनी प्रत्येक मिटिंगला आलं की कारखानदारी अडचणी, साखर धंदा अडचणी, केंद्राची शासनाची धोरणं, SNP, MRP, म्हणजे आमचे संचालक कसा तरी त्या प्यायचे आणि तिथनं जायचे, अडचणीतच आहे आपण. पण आता सगळ्या संचालकांना समजलं की नेमकं काय असतंय. बाबा संचालकांनी सगळ्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्यानंतर सुद्धा यांना प्रॉब्लेम चालूच. इंटरव्ह्यू मेन असताना एवढ्या बोलत्यात आणि एवढे अधिकारी घेतातच कशी. सगळ्यांना फोन, अधिकाऱ्यांना फोन, संचालकांना फोन. हे नसताना उलट ट्रॅक्टरचे करार वाढायला लागले, वाहनांची यंत्रणा वाढायला लागली, अधिकारी चांगले कारखान्यामध्ये येतो म्हणायला लागले, सभासद संचालक बघायला लागल्यापासून ऊस नोंदी वाढल्या, विश्वास परत हुतात्म्यावर वाढायला लागला. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी परवा पण म्हणलो सुरेगाव आहे, नागताने आहे, नागराळे आहे, बऱ्याच गावची मसुची वाडी आहे, आमच्या गावाची काय कारखान्यातला विरोधी गट म्हणून किरकोळ चार लोक कायम विरोध करत होते आणि चुकीच्या माणसांना ह्यांचा सपोर्ट मिळत होता. पण ती लोक सुद्धा त्या आंदोलनामध्ये आपलं म्हणून सामील झाले. त्या माणसांचं म्हणणं काय झालं, अण्णांच्या विचाराला आमचा विरोध नव्हता, हुतात्मा कारखान्याला विरोध नव्हता, आम्ही श्रेष्ठ गोळा करायला होतो त्यावेळीपासून आम्ही ह्याच्यामध्ये होतो. हा कारखाना चांगला चालावा, फक्त काकांच्या विचाराला, त्यांच्या वागणुकीला आमचा विरोध होता, म्हणून याला विरोध करत. ही लोक सुद्धा सगळी ह्याच्यामध्ये सहभागी झाली. त्याचा अर्थ हुतात्मा संकुल पहिल्यासारखं एकट्ठा झाला. म्हणजे पत्रकार म्हणत असतील, बाहेरचे काही म्हणत असतील, ह्याच्यातनं नुकसान झालं, कौटुंबिक भांडणातनं वही झालं, अजिबात नाही. ह्याच्यातून हुतात्मा संकुल परत बांधलं गेलं, एक चळवळ उभा राहिली. त्या चळवळीतून प्रत्येक सभासद, कार्यकर्ता त्याला आपला कारखाना परत पहिल्यासारखा वाटायला लागला. तिथं 10-12 जण असायची, कायम म्हणायची काकाचाच कारखाना, एकट्याचाच होय, आणि त्यांना पण तेच वाटायचं की हे सगळं माझंच. या महिन्याभराच्या कालावधीत सगळ्यांना कळालं हे आपलं सगळ्यांचं आहे आणि त्यांना पण कळालं इथं आपल्याला सगळ्यांनी मिळून ठेवलं होतं, आता आपल्याला सगळ्यांनी मिळून इथं घालवलं. तरी सुद्धा शब्दात आणून सुद्धा फिरवा आहे. एवढा भ्रष्टाचार केला, एवढी वैयक्तिक प्रॉपर्टी करून ठेवली, मेवण्याला घेऊन इथनं नेऊन इथली सगळी वाट लावली. तरी सुद्धा बोलण्यात दादा भाषेत तोंडावर थोडा सुद्धा लवलीच नाही आपण काहीतरी पाप केले. म्हणजे बाकीचे कारखाने डायरेक्ट म्हणजे काय माणसाने असं लई हुशार म्हणून ठेवलं होतं, हुशारी काळशी पटून गेली. म्हणजे असं एखाद्या सामान्य माणसाला काही तर कोणी केलं असतं तर खरंच तो व्हायबल झाला असता, औषध घेतलं असतं, सोडून गेला असता, आत्महत्या केली, काहीतरी केलं असतं. पण एवढं होतंय तरी सुद्धा काळी मात्र फरक पडत नाही. बाकीचे कारखाने मी कायम म्हणतो कमर्शियल व्यवसायासाठी उभा राहिले, पण आपला कारखाना भावनेतनं, त्यागातनं, सगळ्यांच्या भविष्याच्या आशेतनं उभा राहिला. त्यावेळी उभा करताना त्या जुन्या लोकांनी काहीतरी विचार केला असेल, अण्णांनी त्याचं काहीतरी कुठलं ठरवलं असेल, हा कारखाना असा होणार म्हणून, आणि त्याचं नुकसान करायचं पाप त्यांनी केलं आणि ते पाप आज यांना भोगायला. ते सगळे संचालक आज आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल करतोय. त्यांनी कोणत्याही पद्धतीने इथनं पुढं कुणाला फोन पण लावला नाही पाहिजे, इथनं पुढं कोणाची भाषा पण नाही केली पाहिजे. सगळे अविश्वास आपण इथनं त्यांना काढतोय.
एवढंच या मीटिंगच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपण आज निर्णयावर आहे आणि सगळे संचालक, कुणावरही अविश्वास तुम्ही दाखवू नका. सगळे संचालक उघड आपल्या बरोबर पहिल्यापासून आहेत. एक दोन संचालक अजून सुद्धा बघू आले तर नाही आले तर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला जाहीर करतो. त्यांच्या बाबतीत आपण काय निर्णय घ्यायचा ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ठरवायचं. कारण एवढं भानगडी करून पाप करून कारखाना अडचणीत आणून सुद्धा त्यांना सहमत द्यायचं असेल, त्यांच्या बरोबर असेल, ते संचालक काही सभासदांच्यातनं निवडून आल्या ते विसरून गेल्यात. पण त्यांच्या गावाचा सुद्धा त्यांना विरोध होता उभा करताना. उभा येणे का केलं? ऐन वेळेला शेवटच्या 1-2 दिवसामध्ये उभा केलं की तुम्ही माझ्यावर राहिला पाहिजे. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग तेव्हापासून काय चाललेलं असतंय बघा. प्रत्येक संस्थेमध्ये आपला कोणतरी चमचा पुढा असावा आणि त्या संस्थेमध्ये सगळ्या भानगडी आपल्या असाव्यात की यांचं कायमस्वरूपीचं प्लॅनिंग चाललेलं असतं. हुतात्मा नागरिक संस्था आपण आता घेतली. हे आंदोलन चालू झाल्यापासून 50 लाख रुपये ठेवी हुतात्मा नागरिक संस्थेमध्ये चालू झाले, वाढल्या. म्हणजे हे यश आहे आंदोलनात. विश्वासार्हता वाढली, कधी झाली नाही. कामगारांची पतसंस्था होती. बऱ्याच रिटायर कामगार इथं आले, त्यांना माहित असेल. सभासद होईल तसं त्यातनं कमी होत गेले. सभासद नवीन होऊन दिले नाहीत, कारण त्यांच्या त्या नागरी संस्थेच्या 3 कोटी ठेवीवर यांची नजर. म्हणजे ती संस्था कशी बंद पडली पाहिजे त्याच्यातलं सुद्धा मला मिळालं पाहिजे. बँकेतलं सुद्धा किती मिळतंय सगळ्या म्हणजे आकडेवारी जाईल. त्या आकडेवारी जात नाही, पण सगळ्या संकुलाला सगळ्या बाजूनं घुस लागल्यावानी सगळ्या प्रकारे पोखरायचं काम यांनी केलं. त्या ठिकाणी कारखान्यामध्ये ज्या वेळेपासून व्हाईस चेअरमनांच्या सह्या व्हायला लागल्या आणि संचालक बघायला लागले त्यावेळेपासून प्रामाणिक लोक आत यायला लागली. गेटच्या आत कोण जाईना. चुकीचे एजंट याचे इथे ते थांबले. त्या भानगडी कमिशन होतं ते थांबलं. आणि व्हाईस चेअरमन सुद्धा आपले एवढे साधे ते सरकारनं यांना सगळ्यांना म्हणतात महेश ताई कुठं करतो बघा बरं का. म्हणजे ते का म्हणतात की माझ्या हातनं चुकीच काय होणे ही भीती आहे त्यांना. म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस आपल्या बरोबर आहे. ते सह्या करताना हे नियमित असायचे, कवा कुणाला करायला. त्यामुळं भानगडीवनी सह्या व्हायच्या. आणि आता काय झालंय म्हणजे ते पण तुम्हाला सांगतो की कारभार आता साध्या माणसांच्या हातात आला. सगळं उघड चालू झालं. पहिली घाण काढण्यातच आता यांचं बाळासाहेब कालावधी जाणार आहे. तोपर्यंत जुनं दिनीवाली सगळी यायला लागली. आमची एवढी बिलं राहिली, आमचं एवढं देणं आहे, आमचं तेवढं देणं आहे. म्हणजे एजंटच असतात ना, त्यांची बिलं राहिलेली असतात. बिलं एवढी थकवतात का? त्यांचे कमिशन ठरलेलं असतं. तसली लोक उठून बसायला लागली. आपल्याला पण सर्व नाही करायचे. काही सभासद असतील, काही हे असतील. आता शेअर्स दुरुस्त आहे. त्या शेअर्सांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्ही कमिटी करतोय. ज्यांचे घरात वाद आहेत ते मिटवले जातील. जे शेअर्स ट्रान्सफर झालेले नाहीत ते हे होतील. मयत नोंदी झालेले नाहीत ते दुरुस्त होतील. असं सगळ्या गोष्टींची एक कमिटी आम्ही इथं संचालकांची करतोय. त्यांच्या पुढेच ते कामकाज इथून पुढलं केलं जाईल. फक्त एकदम जास्त आशा वाढवून त्या गरीब माणसांना आता दमवू नका. कारण पहिलं काय होतं, गाठच घेत नव्हता त्यामुळे तापच नव्हता. पण आता ही सगळी भेटतात म्हटल्यावर त्यांना एकदम लोड काय तर आमच्या अंगावर आलंय असं होऊ नये. कारण त्यांना सोसणार नाही. ते बिचारे एवढे आकडे तेव्हा बघितलं होतं मी. म्हणजे मी कायम म्हणतो हुशारी कशाला लागते, हाणाहाणीला लागते. आणि मोठं मन जिल्हा मन एवढ्यासाठी लागतं की आपली माणसं सांभाळण्यासाठी, चांगल्या कारखाना चालवण्यासाठी. अण्णा काही शिकले नव्हते, कुठं जाऊन हिशेब बघत नव्हते. अण्णा बाहेर बसून कारखाना 1 नंबरला नेला. ह्याचा अर्थ आपल्या खिशात घालायचं हाऊस नसली तर सगळं चांगलं चालत असतं. त्या पद्धतीनंच दिवस पहिले येतील. आम्ही सगळे संचालक मिळून आता इथून अण्णांच्या समाधीवर शपथ घेतोय आणि अविश्वास दाखल करतोय. एकही संचालक तिथून कुठल्या त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. त्यांचा आमिष म्हणजे काय असणार? पैशाचंच आमिष असणार. त्याच्या पलीकडे आमिष त्यांचं देऊ शकत नाही. किंवा कोणाला दमवायला पण दम लागतो, तो बी नाही. त्यामुळं आम्ही सगळे संचालक मिळून एकत्र जातोय. अण्णांच्या समाधीवर हा कारखाना अण्णांच्या काळातले दिवस आणण्याच्या दृष्टीनं चांगला चालवेल ही आम्ही शपथ घेतोय.
आणि त्यांच्यावर अविश्वास दाखल करतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.